चल, उद्या लवकर जाऊ. आजच्या उशीर झाला, मरणाची बोलली. मग काय तर कंटाळा आलाय मला बी आज. काय जोडी आले का कामावरून? हा गेलतो कामाला. तुमच्यासारखं नाही आमचं, नुसतं खायचं बसायचं, घरातली कामं कराय बाया. आम्हाला सकाळी उठा, भाकरी थापा, परत लोकांच्या वावरात कामाला जा, परत संध्याकाळी या, भाकरी थापा, खावा आणि झोपा, परत दुसऱ्या दिवशी उठा, परत तेच रडगाणं सुरू आमचं. तुमच्यासारखी जिंदगी नाही आमची. ए पारे, हा चल ना, बाद झाले. थांबा जरा, काय म्हणतात बोलू दे ना जरा. ए सुगंधा, आता लय दमलेलो आहेत आम्ही. उद्याच्याला बोल, काय बोलायचंय तुला? हो पण आता मी बोलते ना तिच्यासोबत, असं काय करता? अगं तुम्ही लोक शेतामध्ये का बरं कामाला जाता? पण आता काय करावं, तुम्हाला घरी शेती नाही का? हाय की, मस्त ह्यांच्या वाटाला 4 एकर आली. ए पारे, चल ना घरी. ओ तुम्ही जावा पुढे, मी आलीच. जाऊ तोपर्यंत तोंडात पाय धुवा आणि चहा ठेवा. अहो मस्त 4 एकर जमीन आली, मग पण त्या डोंगरात हाय का तिथं पाणी? मरणाचा फुफुटा. त्या फुफुटात काय करता? ते नासून नसल्यागत झालंय. अहो अगं रुपा, डोंगरामध्ये दगड असतात, फुपाटा कुठून आला? अहो तेच म्हणायचं होतं मला. कटाळलाय हो जीव, काय बोलाव ती सुद्धा नाही, समजा. तुझं पण मला कळतात भावना काय आहे. पण मी काय म्हणते, तुला रोजानं जायची गरजच नाही, तर एक काम कर ना, कोणाच तरी वाटेन जमीन घे ना करायला. अगं त्याच्यात पण लय फायदा असतो. त्यात काय फायदा आहे आता? म्हणजे कसं असतं म्हणजे का, शेती त्यांची असते, जो खर्च येईल तो अर्धा अर्धा करायचा, बरं. आणि जे पीक येईल ना ते पण अर्धा अर्धा करायचं. एवढंच आहे का आपले कष्ट जाता, आणि थोडेफार तर पैसे लावल्याशिवाय मग आपल्याला पीक कसं भेटन? हा समजा तुम्ही की नाही ना 1000 रुपये खर्च केले, तर 500 तुमचे आणि 500 त्यांचे. हा हा आम्हाला कोण द्यायचं बाई असं वाट्यानी? आमचं हाय नुसतं मरमर काम. आता तुला सांगू का, माझी दिली असते बरं, पण ऑलरेडी आम्ही माझ्या मिस्टरांनी ना देऊन दिलेली दुसऱ्याला. 2 वाट्यामध्येच केली, अर्धा त्यांचा ना अर्धा आमचा. पण तुम्हाला परवडतं का? मग आणि ते समोरच्या माणसाला परवडतं? अगं परवडतं म्हणजे चांगलं पाणी बी नाही आमच्या शेतीला, आणि मला काय कुठं जावं लागतं का ते तिकडं. होय बाई. मग ते पडीत पडल्यापेक्षा व्यवस्थित आहे का नाही, मला खाय प्यायला धान्य बिन्य सगळं व्यवस्थित येतं. बघ तू कोणाच तरी ना वाट्याने करायला घे, किती दिवस अशी मरमर करते लोकांच्या शेतामध्ये. हा ना, बरं झालं बाई, तुम्हीच आहे ओ ज्याला माझं दुःख कळतंय. आता गावात कोण नाही हेताच, मी बघतेच कोणाच. हा बरं चला येऊ का? हा जाय. नाही तर अजून सुरू होईल. जाय. हा चला. काय आली का? आले. एवढे वाढू काय करीत होत तिथं? अहो गप्पा मारत होते. तुम्हाला चहा ठेवा म्हणलेलं, ठेवलं नाही का चहा? नाही ठेवला चहा. काय नुसता- बसली होती काय तिथं, तिचं बुनबुन बुनबुन ऐकत त्या सुगीची. अहो असं म्हणू नका, त्यांनी लय फायद्याची गोष्ट सांगितली माहितीये का? हा, ती काय फायद्याची सांगायची? तिला स्वतःचा फायदा करून घ्या दयानं, ती फायद्याची गोष्टी सांगायला लागली. अहो कधी कधी ना दुसऱ्याने ऐकलेलं पण ऐकावं. काय ऐका माझं. हा बरं, काय म्हणली सांग. अहो सुगंधताई म्हणत होत्या की काय लोकांच्या तुम्ही शेतामध्ये राब राब राबता. मग कुठं राबायचं? अहो त्या म्हणल्या की असं वाट्याने करायला घ्या, तुमचा फायदा होईल म्हणून. त्याच्यात काय वाटेन करायला काय फायदा होईल? अहो लय फायदा आहे. त्यांनी स्वतः दिलंय करायला वाट्याने, तर ह्यांचा पण फायदा आहे आणि ज्यांनी घेतलंय त्यांचा पण फायदा आहे. हा होय. मग ते म्हणले एवढं लोकांचं शेतात राबण्यापेक्षा तुम्हाला फायदा करून घ्या ना. खरे ना पारे, हं. आपण लोकांची इथं किती कष्ट करतो. मग अहो आपल्यासारखं कष्ट कोण करतं का? सकाळी जातोय ते संध्याकाळी येतोय. हा ना, आयला उठलो सुटलो का लोकांच्या दारात. मग तुम्ही बघा ना कोण आपल्याला वाट्याने करायला देतय का? आयला बघू तुम्ही तर चहा तर पाचशील का नाही? चहा ठेवते मी आणि मग लगेच बघून या. काय डेपोटी, काय जालिंदर, लय दिवसातून आजोबाची आठवण तुम्ही पुसायला लागली गाडी. आता काढीत असतो कधी मध्ये, काय आणतो? काय नाही, आलतो तुमच्याकडेच. बोल ना. आता संध्याकाळची काय काम राहायचंय माही. पैसे आला तर भेटणार नाही. बोल ना. पैशाचं नाही डेपोटी. मग हे बघा, पारीनी ना आम्ही ना एक निर्णय घेतला आता. काय तुमची शासन जमीन- निर्णय काढायचा काय गावासाठी? नाही हो, मग? शासन आपल्याला काय उभा करते दारात? आपली शिकलेलं नाही, 8वी नापास. मग काय निर्णय घ्यायचा? काहीच नाही, तुमचं वावर द्या ना आम्हाला करायला. आता वाटे- तूच करतोय ना काम तिथं. अहो, वाट्याने द्या डायरेक्ट. वाटेने कशाला घेतो आता? मला बी मी करतोय ना, तुला पैसे देतोय, काय तुम्हाला काम भेटत आहे? काय वाटेची गरज आहे? अहो नको, पारी म्हणली आता आपण काटळतो काम करू आपण वाट्याने हे घेऊ, वावर करू आता. दोघा बायकोचा निर्णय आला का? हा, मग तुम्हाला माहिती आहे आमचा पक्का निर्णय म्हणजे पक्का निर्णय. वावर वाटेन जर वावर केलं ना डेपोटी, तुम्ही बघायचंच नाही काहीच.
पण कर ते गाव कसं खालचं 2-3 एकर आहे ना, करत बरं. असलं तर कर. कसं खर्च सगळा माझा आणि 2 वाटे मला आणि 1 वाटा तुम्हाला. 2 तुम्हाला आणि तिसरा तिसरा आम्हाला. तुम्हाला. काय पिका तुम्हाला काय करायची, खर्च सगळा माझा. खर्च तुमचा, सगळा माझा खर्च. बियाण्याचा खर्च सगळं 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 करणार मी. तुम्ही कष्ट करायचे, वावर पिकायचं, चांगलं पीक आणायचं आणि सगळं तुम्ही करायचं. मी काहीच पाहणार नाही. अहो तुम्ही वावरात यायचं मी नाही. बांधावर बसून 2 वाटे घेणार मी. असं आहे. ज्याल्या शब्दाला कसा पक्का हा. आहे, ज्याले बी तुम्हाला 2 वाटे हा, द्या, पण तिसरा वाटा आम्हाला द्यायचा. अरे बाबा कबूल म्हणजे कबूल. आणि एवढं आहे की बाबा असं नाही पाहिजे बडी पुढे वाटे दिलं आणि वावराची राळ झाली असं नाही झालं पाहिजे. पण डेपुटी मला काय म्हणायचं, या वर्षी मी कांदेच लावी, कांद्यातले पैसे हे बघ, होते. तुझ्या वावरात तुझ्या ताब्यात वावर आला ना, तुला काय करायचं ते कर. फक्त पीक चांगलं आणणं, पीक जपणं आणि पिकासाठी पैसे वगैरे पुरवणं माझं काम. चालते डन. हा. ठरलं म्हणजे ठरलं. कर. शब्दात बदल करायचे ना. नाही बदल करीत मी. तू सांग. शब्दात जर बदल केला ना डेपुटी, मग जे आल्याचं कस का तुम्हाला माहिती नाही. शब्दात काय बदल, कसला काच का काय म्हणतो तू. हो म्हणजे हा. तुम्ही जर बदल वावर नाही, मग मला नाही द्यायचं बुवा, मग तुम्हाला, मग तुम्ही तर मग मी मग ए येडे झाले. आधी तुझ्या बायकोला विचार म्हणून वावर दिले डेपुटीने, आपण करायला हे करायला चाललोत, करायचं का विचारलं ना तो. मग पक्का निर्णय करून आलोय. हा, तिने मग मला ठीक आहे, चहा चल. पाजूनच कर पाठवले. कर कर. आता हे पीक निघलं का, कर तुझा. नांगरीलेलं आहे का ना, बोल ट्रॅक्टर. अरे आता पीक आहे त्याच्यामध्ये, गहू निघल्यावर कर. पळ बर येड्या झाल्या. गहू पेरल्यावर करायचे. पारूबाई मालकीन कुठं आहेत, या बाहेर या. काय हो डायरेक्ट पारूबाई मालकी. अरे मग झाली ना मालकीन तू 3 एकराची. डेपुटीला शब्द टाकला, डेपुटी लगेच करा म्हणले. हा पण डेपुटी म्हणले, हे बघ जाल्या, आपल्या शब्दाला काय तडा गेला नाही पाहिजे. हा पण असं ठरले पारे, 2 हिस्से त्यांना, 1 हिस्सा आपल्याला, 3रा हिस्सा आपल्याला म्हणले. चालतंय की करू. 3रा हिस्सा अहो पण परवडलं तर बघू, करायला काय हरकत आहे. लोकांच्या इथं मजुरी करण्यापेक्षा हे बरं आहे ना. जे बरं म्हणजे येडी का काय, लोकांची इथं 10,000 कमी तू, 40,000 कमीतून आपण हा ते आहे. जमीन करायची भाऊ. आपल्याला काय झालं, पण पहिले कांदे लावायचे भाऊ. मला लय कांद्याची आवड आहे. लावू चालते. बरं चला चहा प्यायला. चहा ये सरला होतं. हा झालं का हळदी कुंकू? काय ग, कुठे गेलतो तुम्ही? गेली होती, मला काम होतं. घेतलं बरं का आम्ही पण वाट्याने करायला. कोणाचं घेतलं? डिपुटींचं. असं होय. बाई बरं झालं बाई, तुमच्या एकदा स्थान मिटून गेला. बरं कसं घेतलं? 3ऱ्या वाट्याने. तू त्यांची शेती 3ऱ्या वाट्याने करायला घेतली? हा आता बघा आम्ही मालकासारखं असणार ना. अगं कशाचं मालकासारखं? 3रा वाटा कशाला? तुला मी काय सांगितलं होतं, अर्धा वाटा करायचा असतो. आता एक सांग, एका वाट्यामध्ये त्यांची सगळी मलाई निघून जाईल, दुसऱ्या वाट्यामध्ये त्यांचा खर्च बिर्च निघन, पण तुम्हाला फक्त कष्ट आणि खर्चच राहील ना. तुम्हाला भेटन काय वरतून? अयो हा विचार केलाच नाही मी. मग तरी मी तुला सांगितलं होतं ना, का मी देताना अर्ध्या वाट्याने दिलेलं आहे बाहेर करायला, तरी तुला कळालं नाही का? आता काय माझं अहो मी नव्हती गेले, ह्यांनी गेले होते तिथं डिपुटी. तुला सांगता येत नाही का तुझ्या नवऱ्याला? अहो मला काय माहित असं असतंय म्हणून, आम्ही कधी केलंच नाही हे वाट्याने. अगं, रुपये तुला परवडायचंच नाही. तू सांगते ना करायचं तर अर्ध्या वाट्याने, तर काय करायचं नाही म्हणून. काय परवडणार आहे? नुसतं कष्ट करता करताच दिवस संपन तुझा. बरं झालं तुम्ही मला सांगितलं, बोलतेच मी. हा हा चला येऊ का? हा. काय ते लगेच बोलून टाकायचं. अरे काय जोडी का रे. काहीच नाही, ते वावराविषयी बोलायला आलतो परत. मग आता बोललो होतो ना तुला, तो सांगायचं ताईला. इकडे पाहिजे त्यांना काय घेऊन आला. कोण बोला काय बोलायचं. जोडीने सांगा म्हणलं, मग तुम्हाला विश्वास येईन. अरे झाल्या, तू गडी माणूस आहे. गडी माणसाला सांगितलं, बाया माणसाला कशाला घेऊन यायची गरज आहे. एक बाय माणूस असले पाहिजे मधी. काय मी हे करीन का, काय पशीन का काय तुला. पण डेपुटी हा. तसं काय वावर परवडायचं नाही गाड्या आम्हाला. मग निम्म 2 वाटे तुम्हाला आणि 3रा आम्हाला. ए, 1 वाटा तुम्हाला आणि 1 वाटा आम्हाला, अर्धाली. अरे झाल्या, खर्च मी करणार आणि तुम्हाला अर्धा वाटा द्यायचं कसं काय जमन. मग खर्च आम्ही करतो मग. आम्ही अर्धा करू ना आपण. मग अर्धा खर्च जर तुम्ही करीत असले तर तुम्हाला अर्धा वाटा द्यायला मी तयार आहे. हा हा नक्की. नक्की. हा पण खर्च करायच्या वेळेस ज्या वेळेस बियाणं आणायचे, ज्यावेळेस नांगरायचे, ज्यावेळेस फवारा हे आणायचं, औषध आणायचे, त्यावेळेस तुमचे पैसे अर्धे राहतील आणि माझे अर्धे राहतील. असं नाही देऊंगा आणि दिलुंगा. माझी बात नाही जमणार भाऊ. मला लय जरांनी येड्यात काढलंय, आता फसणार नाही मी. चालतंय भाऊ, आधी पैसे घेत जा. खताची गुणी जरा 2,000ला असली तर आम्ही किती 1000 द्यायचे? तुझे 1000 आमचे. हा सगळं खर्च टिपून राहणार आपला.
अर्धा तुमचा ना अर्धा आमचा, आणि हे पैसे इकडे तिकडे मागं होणार नाही. वेळच्या वेळेला मला पैसे पाहिजे. ते पण ठेवा डेपुटी, नाही तर भांडणं वाढत. आणि मजुरी सगळी तुमची, तुम्ही करायचंय सगळं. कोणतं मंजुरी? मजुरी कष्ट करायची तुम्ही. मंजुराचे पैसे द्यावे लागते ना असं अर्धे. टाकीन मजुराचे पैसे द्यायचे. मलाच करता येणार का मग? गेला झाला काय मग डेपुटी निम्म कस काय? करायचं का? मग काय दिसतं? 8 बाया तुमच्या ना 8 बाया माझ्या, असं निम्म असते. एक काम करतो, तुम्ही 2 जण जा झोपा, मी 16 बाया लावतो, मा काम करून घेतो. जा जा. बरं बाबा, निम्मे बाया आमच्या, सगळ्या बाया आमच्या. अरे तुम्हाला फक्त कष्ट करायचे, वावर माझं आहे, मी अर्धा खर्च देतोय. मग आम्ही दोघं कष्ट करणार आहेत ना. करा ना मग 2 जण. मी कुठं काय म्हणतोय, तुला म्हणतो का 4 बाया आणून वावरात बसू म्हणून? तुम्ही म्हणले बाया तुमच्या म्हणून. नाही, मला आता मी सध्या काय करतोय, माझा मजूर आणून करतोय. मग मी वाटेने काय देते माणूस, की मजुरांनी त्याला घरी जमत नाही म्हणून दुसऱ्याला वाटेने देते. मग तुम्हाला कुठं जमती पडीक पाडायला लागली खाली? हा, मग मी तेच म्हणतोय, अर्धा वाटेने जर कबूल असेल तर अर्धा तुम्हाला, अर्धा मला. चालते, अर्ध्या वाटेन ठरला. हा, जा जा. चल भाऊ. बाया द्यायचं म्हणलं की अरे काय येडे आहेत भाऊ, यांना समजून सांगायची बाहेर, त्या दुसऱ्याला दिलेलं बरं भाऊ. ए जालबा ये. का हो डेपुटी लगेच आले होय? जे बघा डेपुटी काही झालं ना, पारीने मी ठरलंय. काय? ते काय ते आम्ही कपाशी बिपाशी काय लावणार नाहीत भाऊ. आम्ही या वर्षी ना मस्त कांदीत लावणार. दिवाळीला मग ज्याने काय सोन्यातच खेळणार. पारीच्या अंगावर सोन. ठरलंय तुम्ही, पण काय झालं, तुमचा कसा नवरा बायको दोघाचा एकमेकाचा विश्वास आहे. काय झालं? ऐक ना, तू गेला, मग मंडळीला मी बोललो, जालू भाऊ आलता, हा, तर जालू भाऊ असं म्हणलाय वाटेनी करायचं बरं का. तर ती म्हणली आता एवढ्या वर्षी नको वाटेनी, पुढं बघू. काय होते झाल्या 2 वाटे करायचं म्हणलं का, मग ते आम्हीच केल्यासारखं होते सगळं. कोणी? म्हणजे बायकोचं म्हणणं तसं आलं रे. 2 वाटे? हा, 1 वाटा तुला आणि 1 वाटा मला. ते म्हणते मग आपण घरीच केलेलं चांगलं ना. हो डेपुटी, तुम्ही तर म्हणले शब्दाला पालटायचं नाही, म्हणजे झालं का तुम्ही? अरे बाबा, पलटायचं नाही. आता मला सांग, तुझी मंडळी तुला काही म्हणली, मागाशी म्हणली 3रा वाटा नका घेऊ, लगेच माझ्याकडे तू आला. 2 वाट्यावर मी लगेच तयार झालो. पण आता मला बी माझ्या मंडळीला विचारावं लागतं ना. जाल्या, तुला काय वाटतं का तू एकटाच बायकोचे धाकत आहे का? सगळंच गाव बायकोच धाकत आहे. लोक दाखवित नाहीत. आता मला पुढाऱ्यामुळे दाखवता येत नाही बायकोचे धाकत आहे म्हणून, पण थोडंफार बायकोचं ऐकावं लागतं. डेपुटी असं ना काय करू, आम्ही भरू गरीब पोट भरते तेवढे. गरीबाला पोटाला मी कुठं काय म्हणतो, तू माझ्यासारखं कामाला येत होता ना. माझ्या तुला कामाला आहे ना, काय आम्हाला ये ना, कशाला त्या वाटाच्या त्याच्यात माधी लागतो. कामाला नाही तुला आम्ही इच्छा आहे ना कांदा करायची तर कांदा कर, मी करतो कांदा, तू फक्त मजुरी कर ना. आपल्याला परवडन होय? नाही परवडत आम्हाला. बरं एक काम करा, मस्त गावात किती वावर येतं, तुम्ही कोणाचा वाट्याने करा. माझ्या मंडळी भरली घरी करायचं, त्याच्यामुळे मी सांगा. हा करतो. हा, परत येऊ नका मग आमच्या दारात कामाला बोलायला. बघितलं का? काय म्हणले ते, कशाला वाट्याच्या नादी लागतो? अहो म्हणजे त्यांना आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांच्याच शेतात आपण काम केलं पाहिजे. आणि जेव्हा निम्म घ्यायचं ठरलं की लगी पलटी मारली का नाही, बायकोचं नाव पुढं करून लगेचच नाही म्हणले. असं असतं, लय डिपुटी करून त्यांच्या मागं फिरताना हे अशी असतात माणसं, गरीबाला पुढं जाऊ देत नाहीत. दाजी किती दिवस आहेत अजून? आहे अजून 2-3 दिवस आहे का? हा, काय मला घालवायच्या बेतात आहे अहो काय? नाही आपलं विचारलं किती दिवस आहेत. असं एका दिवशी जायच्या आदल्या दिवशी करू आपलं काहीतरी गौड बंगाल आहे की नाही, कापू तुमच्यासाठी गावरान आहे की नाही. हा, हो डेपुटी, काय रे तुम्ही शब्द कस काय बदलीला माझा? कोणता शब्द बदलेला भाऊ? कोणता म्हणजे? अगं बाया काय करता? अगं बाया हा, काय कोणता शब्द? वावराचा वाटेन देतो म्हणले, मला अचानक कस काय बदलले या जाल्याला? अरे झालं भाऊ, दगड फेकून द्या, अचानक नाही बदललो. दगड फेकून दे म्हणजे असा टाक्या अरे, जाल्या, अरे, 2 भाग करून टाकी. आणि तो काय येडा झाला काय? गावचा प्रश्न आहे, ए, काय यो गाव पातळीच मिटणार दाजी. तुम्ही ना मध्ये अजिबात चमचा हालायचं ना, तुम्हाला सवय कायम चमचा हालायची. श्याम्या तर मग कायम चमचा हालित ना, इथं मी जुळून देणार नाही अजिबात. ए नालाय काय कांसळा टाकी ना तो झाल्या येडपाट्या. अरे गावचे दाजी आहेत ते, शामरावचे दाजी काय ना आपले दाजी काय. कोण? तू मला बोल काय बोलायच ते. तुम्हाला त्यांना बोलू नको. बोलतोय, मग त्यांना एक भाषेत सांगतोय तुम्ही. अरे थांबा. मग नीट सांग. माझी भाषा त्यांना कळती. अरे पाहुणे माणसं आहेत. पण मी त्यांना नीट काय सांग. असं बोललो का तुला? बरं दाजी तुम्ही शांत बसा, जाऊ दे. बोल काय काय म्हणणं तो. बरं बोल ना, काय म्हणणं आहे तुझं, माझ्या सांग बोल. काय म्हणणं आहे म्हणजे? एवढं काय तापता? आता म्हणजे माझी जमीन आहे, माझं सगळं. तू कोण दादागिरी करणार माझ्यावर? कोण म्हणजे? मी अख्या गावात करीन. ह्यो माणूस शब्दाला बदलतो म्हणून. मतदानाच्या वेळेस मी बदललो का? बदललो का? तुम्ही झाल्या तू दारू प्याला ना, तुला आहे ना कळत नाही काही.
तू आहे ना तुला एखाद्या बार तू दारू उतरलेलो मायापाशी. मीच येणार माझ्या डोक्यात नाही घालणार, मी तुमच्या डोक्यात घालीन. मला बाकी माहित नाही, ती जमीन मीच करणार पठ्ठ्या. काय ताण डेपुटी? अहो त्याला अर्ध्या वाटाने जमीन करायची होती, पण तो खर्च अर्धा करावा लागतो. ह्यो रोजानी काही करायला तयार होत नाही, मग हे करीत बसतो. बायको म्हणजे किरकिर होईल दरबारीला. कोण त्याला समजायला पाहिजे डेपुटी, अ, कसं बोलायचं. अहो, ते दाजी दारू प्यायल्यावर त्याला कोणीच नाहीये, ते तुमचा अपमान करीत होता. तुम्ही बोलूच नका. अपमान? दाजी तुम्ही गप तोंडाला चिकट टेप लावा राव. मग, त्यांना बोललो काही. बरं एक काम कर झाल्या, तुला वाटेनी करायचं म्हणतो. हे असं जर तू दरबारीला तू गोटे बिटे घेऊन उठला, तुला अजून जमीन मला वाटेनी द्यायची. आताच तू हे करायला लागला. कोण ह्यो जाले आहे ना, लगेच दगडा फेकून देईन. तुम्ही जर वाट्याने जर जमीन दिली ना, जाल्या त्या दगडाकडे सुद्धा पाहणार नाही. आणि गरज नाही आपल्याला. डेपुटी तुम्ही मला वार करायला दिलं ना, हे असं आहे. हो, लग्न करते का माझ्या संग, मग मी तो असं डेपुटी आहे. डेपुटी म्हणजे एक नंबर माणूस. डेपुटी कसं आहे, आता मी तुमच्यात काही बोलू नाही शकत. आता त्याला येतो राग. आणि एक मला राग माहिती नाही, आहे, दाजी दोन मला. विद्वान माणसं बोलताना माझ्यासारखं पामर काय बोलणार आहे तुमच्यामध्ये? दाजी तुम्ही घाबरू नका. तुम्ही गावाची जावं येतं त्याची माफी माग. कोणाशी? तुला वावर वाटेने पाहिजे ना, त्यांना म्हण माय सॉरी चुकलं. तुमचं पाहिजे, त्यांचं थोडी आपण पाहिजे त्यांना मग मला. त्यांच्यावर तू बी नसला ना आपल्या गावची दाजी. ओ दाजी सॉरी. हा, चल, पाहुण्या माणसाला माझ्या विचारायचं नाही. प्रेमाचा दाजी, एक काम कर. श्यामेचा काय माझा दा काय. माझा दाजी मी चहा प्यायला नेऊ त्यांना आता घरी नेऊ नाही, का नाही, तू मी? बस आता. चहा प्यायला. नको नको, आम्ही आता चाललो होतो बरं का. तुला करायचं ना वाटेने कर, मी सांगतो. हे तुझ्या बायकोला सांगतो वाटेने करा म्हणून. चालते. हा, गावात कोणाला काही म्हणू नको. कोणाला कशाला काय म्हणू, मला और भेटलंय ते. रुपाताई, हो रुपाताई, रुपाताई, अहो तुम्ही तरी हुशार आहेत ना. त्याला पिऊन माझ्याकडे पाठीलं का माग, झंझट माझ्या पाठीमाग. ते दगड घेऊन माझ्या पाठीमाग लागला. डेपुटी वावर वाटेने करून देता का नाही? हा, मला सांगा, मी तुमच्या भल्याकरताच बोललो होतो. उद्या वाद होण्यापेक्षा मी म्हणलं आता हे केलेलंच बरं. या बायकोची आडकाठी घातली होती. मला सांगा तुमच्या खर्च होणार आहे का 3 एकराचा? हा, होणार आहे का 3 एकराचा खर्च? दरबारला तुम्ही मला हे करणार, दरबारला वाद होणार. अहो मला काय माहिती पिऊन ते तुमच्याकडे येतील म्हणून. काय तुम्हाला बोलावं हेच नाही का कळत बा. त्याच्या आल्या येडा. तुम्हाला मदत करावं तिकडून बी तोटा, नाही करावं तिकडून बी तोटा. आता जर करायचं म्हणलं त्याला बोललोय मी करा म्हणून, पण तुम्हाला खर्च रेटंग ते बघा. वरत माझ्या डोक्यावर परत हे करू नका, नाही 3रा वाटा घ्या. हा, ठीक आहे, मी त्यांना सांगते समजून. आता तू येडा झाला एकदा डोक्यात भरलं का डोक्यात, त्याला एकदा समजून सांगा 3 एकर आहे, 3 एकराचा खर्च झेपन का? हो, आणि जरा चांगल्या दृष्टीने माणसाकडे बघत जा. का कायमच मी त्याच्यात त्याला हे करायला लागलो का? व काय ते तुम्ही त्याला फुकून देता आणि तो माझ्या मागं लागतो. मला सगळंच बघावं लागतं. मी पुढचा विचार केला, मंडळीचं मा बोलणं झालं. ती म्हणली अहो उद्या जर जालो बॉल रेटला नाही, पैशाची अडचण आली तर उद्या परत वाद होतो. गोडीपणात वाईटपणा होऊन जातो. चांगले माणसं तुटे तिथं. हो बरं बघा, काय हरकत नाही. तुम्हाला करायचं तर करा. 2रा वाटा करायचा 2रा वाटा करा. 3रा करायचा 3रा करा. आणि फक्त पैशाला माझे आहे ना किरकिर घालू नका, बाकी काय नाही. आणि परत किरकिर नाही झाली पाहिजे मला. ठीक आहे. सांगा त्याला समजून.